अहो, ऐकलत का? गॅसवर दूध ठेवलंय म्हटलं. थोडंसं पाहाल दुधाकडे. अशा वाक्याने सकाळची सुरुवात होणारी अनंत घरं आपल्या या भारत देशात, कृषीप्रधान देश, दुभती जनावरं, कितीतरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, कित्येक बड्या बड्या लोकांचे गोपालन, म्हशी पाळणे, दुधाचा व्यवसाय करणे, अशा मोठमोठ्या लोकांच्या दूध उत्पादनाच्या कितीतरी कंपन्या. तरीही ह्या दुधाचं जे प्रोडक्शन आहे, जितकं दूध आपल्याकडं या दुभत्या जनावरांकडून मिळतं, काय ते आपल्या लोकसंख्येला पुरं पडण्यासारखं आहे? हा प्रश्न जेव्हा आपल्या विधानसभेत सन्माननीय आमदार बच्चू कडू यांनी उठवला गेला, तेव्हा त्यांनीच स्वतः सबमिशन केलं की 64 कोटी लिटर दुधाचं आपल्या भारत देशात उत्पादन आहे, जे आपल्या लोकसंख्येला पुरत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की मागणीपेक्षा पुरवठा जेव्हा कमी होतो तेव्हा त्याचं डुप्लिकेशन नक्की चालू असतं. याच पद्धतीने आज गुजरातमध्ये कॉस्टिक सोडा, डिटर्जंट, पाम ऑइल असं सगळं मिक्स करून दुधासारखा तरल पदार्थ बनवला जातो. म्हणजे 300 लिटर ओरिजिनल दूध घ्यायचं आणि त्याच्यापासून हजारो लिटर दूध बनवायचं. भेसळयुक्त दूध म्हणायलाच नाही पाहिजे याला, दूध सदृश तरल पदार्थ जो रोज दूध म्हणून आम्ही वापरतो आणि त्यांची उकळ पांढरी होत राहते. आता हे घडलंय गुजरात राज्यात. एक फॅक्टरी अशी सापडली की मला मोठी गंमत वाटते की अशी काही रेड झाल्याशिवाय पत्रकारांनासुद्धा समजत नाही आणि अगदी निर्धोकपणे, म्हणजे त्यांनासुद्धा हे मेन्शन करताना लाज नाही वाटत की गेली 5 वर्ष हा कारखाना सुरू होता. व्हॉट द जर्नलिस्ट आर ऑल्सो डुईंग अँड व्हॉट द पॉलिटिशियन्स आर डुईंग, हे दोन्ही प्रश्न निर्माण होतात. या आपल्या जनव्यवस्थेत जर हे महत्त्वाचे खांबच डळमळीत असतील तर अशी एक फॅक्टरी नाही, एक राज्य नाही, असं मग सर्वच ठिकाणी हे चेकिंग झालं पाहिजे, असा एक सामान्य माणूस म्हणून मागणी करावीशी वाटते. 71 लाखाचं सामान पकडलं, एक मायनर मुलगा सापडला आणि 5 इतर आरोपी म्हणून अटक केली. हो, पगारावर राबणारी माणसं, हातावर पोट असलेली माणसं, ज्यांना हे माहीतच नाही की याचा मालक कोण आहे, असं सगळं येईल आता कागदोपत्री. मालक मस्त चैन करत असेल कुठेतरी फॉरेनमध्ये. पण अशा केसेसमध्ये अमुक एक मालक सापडला, त्याला एवढी वर्ष शिक्षा झाली, असं गेली कित्येक भेसळ प्रकरणाच्या नंतर कधी कुठं ऐकिवात नाही आलं. एके ठिकाणची या XYZची फॅक्टरी सील झाली, याचा अर्थ त्याच्याकडं फॉर्म्युला तो नाही आहे असं नाही आहे. तो अजून 10 माणसं घेईल कुठली तरी आणि दुसऱ्या राज्यात जाईल. जेव्हा कळतं की बिनबोभाट रोजचा लाखो रुपयाचा धंदा होतो आहे, लाखो रुपयांनी आपली तिजोरी भरती आहे आणि याच्यामध्ये आपण पकडले गेलो तरी आपल्याला वाचवणारी वडीधेंडवरती आहेत, ज्यांच्यापुढं थोडी नोटाची बंडलं टाकली की पुन्हा बिनबोभाट आपण धंदा करायला रिकामे. असा जर समज त्यांचा खरा ठरत चालला असेल
कायदे जर असे बोथट असतील या बाबतीतले, आणि मग कधीतरी कुठेतरी एखादी रेड फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट प्लस पोलीस डिपार्टमेंट असं दोघांनी मिळून संयुक्त धाडी टाकायच्या आणि या गोरगरीब कामगारांना पकडायचं. त्याच्यानंतर पुढं प्रोग्रेस काहीही नाही. कदाचित मी पाहिलेल्या गोष्टी सांगतो आहे. PCPNDT ॲक्टखाली ज्या रूममध्ये सोनोग्राफी वगैरे मशीन्स जो पुरावा म्हणून ठेवली होती, ती रूम सील केली गेली. समोरून सील आणि मागून त्या रूमला भगदाड पाडून सगळं सामान चोरीला गेलं असा देखावा केला. पुरावा नष्ट. त्याच पद्धतीने या फॅक्टरीच्या बाबतीतसुद्धा असं झालं नसेल, होणार नसेल असं कशावरून? कारण नंतर याच्यातला प्रोग्रेस सामान्य जनतेपर्यंत काहीही पोहोचत नाही. हे जे कोणी पकडले जातात त्यांची आयुष्यभरची जिम्मेदारी घेण्याइतकी श्रीमंत धेंड नक्कीच ह्याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्यांना सांभाळून घेणारे पांढरे बगळे वरती बसलेले असतात. भारत देशाचे मुख्यमंत्री आज गुजरातचे आहेत आणि गुजरातमध्ये 71 लाखाचा हा असा भेसळयुक्त दुधाचा सगळा साठा सापडला आहे. आज 5 वर्षे ही फॅक्टरी जर चालू असेल अव्याहतपणे गुजरात या राज्यामध्ये, तर किती गावांमध्ये हे दूध पोहोचलं, किती लोकांनी हे विष प्यायलं असेल गेली 5 वर्षापासून? काही कल्पना केली? नुसती कल्पना करायची म्हणजे तर अंगावर काटे येतात. आता किती लोक सफर होतील, किती लोकांना कॅन्सरसारखी व्याधी होईल, काही सांगता येत नाही. मग दुधाचा हा पुरवठाच जर होऊ शकत नाही, याच्यातून जग जाहीर आहे की कुठे ना कुठे सगळीकडे भेसळ सुरू आहे. कारण 135 कोटी लोकांमध्ये 64 कोटी लिटर जर दुधाचं उत्पादन असेल, हा आकडासुद्धा गेल्या 2-3 वर्षाच्या पूर्वीचा आहे. तर त्याच्यापासनं मग दही किती बनतं, ताक किती बनतं, खवा किती बनतो, त्याच्यातून पनीर बनू शकेल का? आणि एवढं सगळे पदार्थ बनवून सगळे स्वीटमीट मार्ट मस्तपैकी फुल भरलेले असतात. त्या स्वीटमीट मार्टला कित्येक मिठाईंमध्ये तुम्हाला दुधाचा खवा वापरलेला दिसेल. 1 किलो खवा बनवण्यासाठी 5 लिटर दूध आटवावं लागतं. हे साधं सायन्स आहे. मग या दुधाचा पुरवठा जर तुमच्या आमच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा पडतच नसेल, तर नक्कीच तुम्ही आम्ही जे कपात दूध घेतो आहे रोज सकाळी, जे आपल्या घरातले लहानगे दूध म्हणून पितात, कॅल्शियम मिळतं, याच्याने हाडं बळकट होतील, दूध पी रे म्हणून हटवादी मुलांनासुद्धा बळजबरीने दूध पाजलं जातं, ते दूध नसून ते विष आहे. आपणच आपल्या लहानग्यांना, आपणच आपल्या कमिंग जनरेशनला बर्बाद करतो आहे, अशी खंत नाही का वाटत? 5 वर्ष फॅक्टरी चालू असते असं सांगणाऱ्या पत्रकारांना असं नाही वाटलं की मला इथं सुगावा लागतो आहे, मी थोडं इथं स्टिंग ऑपरेशन करतो, मी शोधपत्रकार म्हणून नाव कमावतो, असं का नाही वाटत काही पत्रकारांना? कारण बोलायची गरज आहे? काही गरज नाही. असो, आत्ता उघडकीस आली आहे. 5 वर्ष या फॅक्टरीमध्ये राजरोस हा धंदा सुरू होता. गुजरातमधली अनेक गावं, अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. अशा पद्धतीचे भेसळयुक्त डिटर्जंट वापरलेला, कॉस्टिक सोडा वापरलेलं आणि कमी प्रमाणात खरं दूध आणि दुधाची पावडर असलेला दुग्धसदृश पदार्थ पिण्यामध्ये त्यांची 5 वर्ष गेली आहेत. ज्यांना पकडलं तिथपासून धागेदोरे त्या फॅक्टरीच्या मालकापर्यंत आणि त्या मालकाला गेली 5 वर्ष हप्ते खाऊन वाचवलेल्या अधिकारी आणि राजकारण्यांपर्यंत या तपासाचे धागेदोरे जर गेले, तरच मी असं समजेन की आपली तपास यंत्रणा सक्षम आहे. आणि मग त्यानंतर न्याय यंत्रणेचं काम न्याय यंत्रणा नक्की सक्षमपणे करू शकते, यात काहीच वाद नाही. परंतु हे जे पुरावे सादर करणं आहे, तिथं जाईपर्यंतच बऱ्याच गोष्टी घडतात. पुलाखालून बरंच पाणी निघून जातं आणि मग असे मालक लोक पांढरपेशी समाजात वावरत राहतात. व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल्स मस्त मजेत असतात आणि त्यांचे नोकरदार, तिथं काम करणारी मंडळी, पोटासाठी ती नोकरी पत्करलेली मंडळी जेलची हवा खातात. हे सर्रास प्रत्येक भेसळ प्रकरणात दिसून येतं. भेसळ प्रकरणात कोणीही लॅम्बोर्गिनी घेऊन फिरणारा अरेस्ट झाला आहे असं तुम्ही मला एकतरी उदाहरण दाखवा गेल्या 5-10 वर्षातलं.
मी स्वतः या भेसळच्या केसेस खूप जवळनं बघितल्यात, त्याच्यामुळं मी इतक्या परखडपणे भाष्य करू शकतो. त्या केसेस चालतानाही पाहिले, काय चालतात खेळ, किती वर्ष ती पेंडिंग राहते, कशा पद्धतीने त्या लिंगर होत राहतात, कशा पद्धतीने त्याच्यात ॲडजस्टमेंट होतात, आणि किती लोक अशा केसेस चालवण्यासाठी इंटरेस्टेड असतात. हे सगळं पाहत पाहत मी आज इथपर्यंत प्रवास केलेला आहे. अतिशय घातक प्रकार आहे. अनेक पदार्थांमध्ये भेसळ आपल्या या देशाला पोखरून टाकते. कोणता पदार्थ असा शोधून सापडत नाही की ज्याच्यात भेसळ नाही आहे. अहो, चक्क मसाल्यांमध्ये घोड्याची लीद किंवा लाकडाचा भुस्सा हे सुद्धा मिसळण्यास मागं पुढं बघत नाही आहेत. इतकी पैशासाठी चटावलेली माणसं या व्यापारी क्षेत्रामध्ये आहेत. हे बघूनच चीड येते, मनस्वी चीड येते. पण हतबलता आहे, सामान्यातला सामान्य मी पण. आपण असा आरडाओरडा करण्याशिवाय काहीही करू शकत नाही याचीसुद्धा जाणीव आहे मला. तरी पण आपण आपल्या घरातल्या लहानग्यांना डिटर्जंट आणि कॉस्टिक सोडा मिश्रित दूध तरी पाजत नाही आहेत ना. आपण जे ताक पितो आहे त्याच्यात काही भेसळ नाही आहे ना. ते नकली दुधाचं ताक तर नाही ना. असे प्रश्न जिथं जिथं निर्माण होतात तिथं तिथं आपल्याला नक्कीच सावधानता बाळगावी लागेल. मग ते चकचकीत मिळणारी वांगी असो, लांबलचक दोडके असो, ब्रॉयलर चिकनला दिलं जाणारं इंजेक्शन असो, मछली बाजारामध्ये मासे गुडगुडीत दिसावेत म्हणून त्यांना इंजेक्शन दिलेले असे मासे असो, इंजेक्टेबल दिलेल्या सगळे टोमॅटो, भाज्या, कोबी, फ्लावर, हिरवगार दिसावं म्हणून मटारला लावलेले कलर, ढब्बू मिरचीला लावलेले कलर्स, पालेभाज्या टवटवीत दिसाव्या म्हणून त्याच्यावर फवारलेलं केमिकल, त्या सुकू नयेत म्हणून सुकल्यानंतरसुद्धा थोडंसं केमिकल टाकलं की त्या टवटवीत होतात परत त्याची पानं. अशा विकल्या जाणाऱ्या पालकच्या गड्डी, मेथीच्या गड्डी, कुठं कुठं म्हणून आणि काय काय म्हणून तुम्ही भेसळ आहे म्हणून खाणं सोडणार आहात? शक्य नाही ना ते. रोज जगण्यासाठी काहीतरी खाल्लंच पाहिजे. पण तुमच्या ताटात येणारे 100% जे अन्न तुमच्या ताटात येतं आहे, 100% जे तुम्ही बाहेर जाऊन खाताय त्याच्यातलं 70%मध्ये जर भेसळ असेल तर कुठे कुठे म्हणून तुम्ही सावध राहणार. किंवा आलिया भोगासी असावे सादर, अशी अवस्था सामान्य व्यक्तीची झाली आहे असंच म्हणावंसं वाटतं. खेद वाटतो अशा भेसळचे सर्व व्हिडिओ करताना. आज गुजरात राज्य पोखरलं गेलं आहे. गेली 5 वर्ष एक फॅक्टरी चालू होती असंही समजतं, आणि ते 71 लाखाचा माल जर रेडमध्ये जप्त होतो तर किती मोठ्या प्रमाणात या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होत होतं. गेली 5 वर्षात किती पैसा अमाप त्यांनी कमवला आहे. लोकांचे जीव झालेत. लोकांची हॉस्पिटलची बिलं नक्कीच वाढतील, कारण अशा पद्धतीचं दूध जर 5 वर्ष सलग पोटात गेलं असेल तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच दिसायला सुरुवात होईल. मे गॉड ब्लेस ऑल द पीपल फ्रॉम गुजरात. लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागावा. आणि एक सामान्य माणसांची अपेक्षा आहे की याचे जे मोठी मोठी धेंडं आहेत, मालक लोक आहेत या फॅक्टरीचे, त्यांचं परमिशन दिलेल्या अधिकाऱ्यापासून, मशिनरी इन्स्टॉल करणाऱ्या कंपन्यांपासून, त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येक घटकास चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलं पाहिजे. आणि ओनर जो सापडेल, डॉक्युमेंटरी जो कोणी ओनर सापडेल, त्याला कडक शासन झालं पाहिजे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. एखाद्याला इतकी मोठी पनिशमेंट झाली, 25-30 वर्ष तो आत सडला पाहिजे, अशी काहीतरी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. त्याच्याशिवाय अन्न भेसळ किंवा कोणत्याही पदार्थात भेसळ करण्याचं धारिष्ट्य कोणी करणार नाही, अशी अवस्था देशभर निर्माण झाली पाहिजे. जय हिंद, जय भारत.